भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख त्याच्या खुनाचा त्यांनी वापर केला। मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल। मग अशा प्रकारची लढाई सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात का करायला लावली नाही तुम्ही? कारण का दलित होता तो? सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करण्यासाठी मारला गेला, पोलीस लॉकअप मध्ये मारला गेला, त्याच्यावरती कोणी आंदोलन केलं नाही, करायला लावलं नाही भाजपनं। पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये हा वापर केला गेला। हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं एक स्वरूप आहे। अशा प्रकारचं राजकारण सर्वत्र भारतीय जनता पक्ष करतं। बलात्काराचं राजकारण, खुनाचं राजकारण, व्यभिचाराचं राजकारण, भ्रष्टाचाराचं राजकारण सर्वत्र। मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटली गेलेली आहे त्याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत। जनतेचा पैसा, सगळे बिल्डर, मेहता, जैन आणि एक कदम भाजपचा। आता कुठे गेले मुलुंडचे पोपटलाल? आता कुठे गेले? एवढी मोठी बँक लुटली गेली शेकडो कोटींना। आता हा मुलुंडचा पोपटलाल कुठे लपलाय, कुठल्या बिळात लपलाय? आता का बोलत नाही तो? का भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही? गरिबांचा पैसा नाही तो, सामान्यांचा पैसा नाही, टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे। जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली बँक आहे। आता तुमच्याकडे कागदपत्र पुरावे, आता ते ईडीकडे का जात नाहीत? आता ईडीला का सांगत नाहीत? आता काय पत्रकार परिषदा घेत नाहीत? आता का बुच बसला तोंडाला त्यांच्या? का? भाजपचे आमदार त्याच्यामध्ये अडकलेत, भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं। बोला ना, देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पाहिजे याच्यावरती। काय गुन्हे दाखल करताय तुम्ही? कोणा गुन्हे दाखल करताय? सगळ्या बिल्डर ज्यांना पैसे मिळाले ते सगळे भाजपशी संबंधित आहेत आणि RSS संघाशी संबंधित आहेत। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। या देशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना एक नाही आणि सत्ताधाऱ्यांना दुसरा नाही। कोणता समान नागरी कायदा आणताय तुम्ही? काल पुन्हा एकदा अमृतसरला विमान उतरलं लष्कराचं अमेरिकेच्या। उतरू कसं देताय? अफगाणिस्तान नंतर अमेरिकेचं लष्करी विमान उतरणारा भारत हा दुसरा देश। अफगाणिस्तानला उतरतात लष्करी विमान त्यानंतर भारतात। पुन्हा एकदा बेड्या घातल्या, शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या। काय करतं भारतीय जनता पक्ष? का त्यांना देशाचा अपमान वाटत नाही? आमच्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या आणि तुम्ही तिथे दिल्लीतल्या 84च्या दंगलीवरती अजूनही आवाज उठवता, चांगलं आहे। पण शिखांच्या पगड्या उतरवून त्यांना बेड्या घालून ते आणलं आणि आमच्या भूमीवरती उतरवलं, आमच्या हद्दीमध्ये बेड्या घातलेल्या आहेत त्यांना। लक्षात घ्या, अमेरिकेत नाही। नरेंद्र मोदी रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात, पापाने वार रुकवा दिया। नरेंद्र मोदी आणि त्यांचे भक्त, आंधळे भक्त, रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध मोदींनी थांबवलं। पण आमच्या भारतीयांच्या पायातल्या बेड्या आमच्या भूमीवर अमेरिकेने घातल्या। हे गुलाम या नरेंद्र मोदीने काय केलं? 56 इंचाची छाती घेऊन ते अमेरिकेला गेले आणि छातीमध्ये टाचणी टोचली ट्रम्प आणि ती छाती लहान करून इथे आले। ही अत्यंत शर्मनाक गोष्ट आहे। तिसरं विमान आलं बेड्या घालून भारतीयांचं। काय केलं मोदींनी जाऊन तिथे? प्रधानमंत्र्यांनी जाऊन केलं काय? जीव भारतीयांचा राष्ट्रभक्त आहात ना स्वतःला तुम्ही, अतिराष्ट्रवादी समजता। हिंदू तुडवला जातोय कुंभच्या नावाखाली। दिल्ली ते रेल्वे प्लॅटफॉर्म असेल, नाहीतर प्रयागराजला असेल, काय करताय? काय सरकार कुठे आहे? मोठे आमचे मुख्यमंत्री जाऊन आंघोळ करतायत, त्यांचे मंत्री जाऊन आंघोळ करतायत,